नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्याही आयुष्यामध्ये सध्या एखादी अडचण चालू आहे का? वारंवार संकट येत आहे. एक अडचण संपत नाही तोपर्यंत दुसरी अडचण समोर उभी राहते. खूप प्रयत्न करून सुद्धा कामं होत नाही. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आपण आज स्वामी महाराजांची अशी एक सेवा पाहणार आहोत, जी सेवा करण्यासाठी तुम्हाला तासनतास बसावं लागणार नाही, कोणताही मोठा खर्च करावा लागणार नाही. फक्त दिवसातील 4 ते 5 मिनिटं आपल्याला या सेवेसाठी द्यायचे आहे. आणि जर ही सेवा श्रद्धेनं आणि विश्वासानं केली तर आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते. जी काही संकटं असतात, अडचणी असतात, ती दूर होत असतात. आता मी ज्या सेवेबद्दल बोलत आहे ती आहे स्वामी समर्थ महाराजांची तारक मंत्राची सेवा. आता बघा, अनेक जण तारक मंत्राचं 3 दिवसाचं, 11 दिवसांचं, 1 दिवसाचं अनुष्ठान करत असतात किंवा दररोज 11 वेळा तारक मंत्र म्हणत असतात, 108 वेळा तारक मंत्र म्हणत असतात. पण आता अनेक जण असं म्हणतील की आमच्याकडं वेळच नसतो, सकाळी कामाची घाई, दिवसभर धावपळ, संध्याकाळचा थकवा. पण बघा, आपण दिवसातील 4-5 मिनिटं सहज काढू शकतो आणि तेवढेच 4-5 मिनिटं आपल्याला या तारक मंत्राच्या सेवेसाठी द्यायचे आहे. आपल्याला कोणतीही समस्या असेल, आर्थिक समस्या असेल, संतान प्राप्तीची समस्या, विवाहविषयक समस्या, नवरा बायकोची भांडणं, लहान मुलं ऐकत नसतील, खूप हट्टी झाली असतील, चिडचिड करत असतील, जगाच्या पाठीवर कोणतीही समस्या असली तर ती या तारक मंत्राच्या सेवेने दूर होत असते. आणि म्हणून दररोज फक्त 5 मिनिटं आपल्याला तारक मंत्राची सेवा करायची आहे. आता तारक मंत्र म्हणजे काय, तर त्याच्या नावातच अर्थ दडला आहे, तारून नेणारा. म्हणजे जेव्हा आपण दुःखात, संकटात, निराशेत असतो, नकारात्मक विचारांमध्ये असतो, या सर्वातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग दाखवणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र. आता तारक मंत्राचं 11 वेळा पठण केलं तर उत्तम आणि 108 वेळा पठण केलं तर अजून उत्तम. पण आजच्या धावपळीच्या जीवनात ते प्रत्येकाला शक्य होत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला 11 वेळा किंवा 108 वेळा म्हणता येत नसेल तर दिवसातून कमीत कमी 1 वेळा तरी तारक मंत्र नक्की म्हणा. सकाळी आंघोळ झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी देवघरासमोर शांतपणे आसन टाकून बसून आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे. आता तारक मंत्र म्हणण्याच्या आधी स्वामी महाराजांना आपल्याला मुजरा करायचा आहे. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा आणि मग त्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आहे. जर तारक मंत्राचा रिझल्ट तुम्हाला आणखी चांगल्या प्रमाणात हवा असेल तर मग तारक मंत्र म्हणताना एका तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याने तो ग्लास भरून घ्यायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे आणि देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि आपल्या समोर प्लेटमध्ये ग्लास ठेवायचा आहे. आता तारक मंत्र म्हणण्याच्या आधी 2 अगरबत्ती लावायच्या आहे आणि आपला जो उजवा हात आहे तो त्या ग्लासवर ठेवायचा आहे. तुम्ही उजव्या हाताची 2 बोटं सुद्धा त्या ग्लासमधील पाण्यात बुडवू शकतात किंवा तो ग्लास तसाच स्वामी महाराजांच्या फोटो समोर ठेवून सुद्धा तुम्ही तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आता फक्त आपल्याला एकदाच तारक मंत्र म्हणायचा आहे आणि पूर्ण श्रद्धेनं आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तारक मंत्राचं पठण करून झाल्यानंतर जी अगरबत्तीची रक्षा आहे ती थोडीशी त्या ग्लासमध्ये टाकायची आहे आणि ते जे पाणी आहे आता ते साधं पाणी राहिलेलं नाही, ते अभिमंत्रित असं तीर्थ बनलेलं आहे. आणि हे तीर्थ तुम्ही स्वतः प्यायचं आहे, घरातील इतर व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे. जर घरात एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्यांना ते पाणी प्यायला द्यायचं आहे. नवरा व्यसन करत असेल तर त्यांना ते पाणी प्यायला द्यायचं आहे. मुलं चिडचिड करत असतील, हट्टी असतील, त्यांना सुद्धा पाणी प्यायला द्यायचं आहे. त्यातील थोडंसं पाणी आपल्या संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे, फक्त टॉयलेट बाथरूमची जागा सोडून. त्याचबरोबर घराच्या बाहेर सुद्धा तुम्हाला यातील थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. आता असं केल्याने आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते ती दूर होते. घराबाहेरही जी नकारात्मकता असते, वाईट शक्ती असतात, त्या दूर होतात किंवा शेजाऱ्यांचा काही त्रास असेल तर तो सुद्धा दूर होतो. अशा प्रकारे आपल्याला हे तारक मंत्राचं अभिमंत्रित झालेलं तीर्थ घरातील सर्व व्यक्तींनी प्यायचं आहे. तर बघा, फक्त दररोज 5 मिनिटं आपल्याला एकदाच हा तारक मंत्र म्हणायचा आहे. पण या 5 मिनिटाच्या दररोजच्या सेवेने आपल्या मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागते, चिंता कमी होते, मनाला धीर मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी माझ्या पाठीशी आहे ही भावना आपल्यामध्ये दृढ होऊ लागते. बघा, कधी कधी घरामध्ये काही कारण नसताना भांडणं होत असतात. घरात आलं की मन बेचैन होतं, सतत चिडचिड होते किंवा घरात मन लागत नाही. अशा वेळी नियमित तारक मंत्राचं पठण करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे आणि घरातील वातावरणाला सकारात्मक दिशा आपल्याला द्यायची आहे. आता तारक मंत्राचं 1 दिवस, 3 दिवस किंवा 11 दिवसांचा संकल्पपूर्वक तुम्ही अनुष्ठान देखील करू शकतात. जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, एखादं काम अडलेलं असेल किंवा एखाद्या अडचणीतून मार्ग निघावा असं तुम्हाला वाटत असेल तर श्रद्धेने तुम्ही या तारक मंत्राचं 1, 3 किंवा 11 दिवसाचं संकल्पयुक्त अनुष्ठान करू शकतात. आता काही दिवसांपूर्वी मी तारक मंत्राच्या 3 दिवसांच्या अनुष्ठानाबद्दल एक सविस्तर लॉंग व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला होता
आणि त्या व्हिडिओ खाली आलेल्या कमेंट्स जर तुम्ही वाचल्या तर तुम्हालाही लक्षात येईल की अनेक स्वामी भक्तांनी अतिशय सुंदर सुंदर अनुभव शेअर केले आहे. कोणाचं अडलेलं काम मार्गी लागलं, कोणाच्या घरातील वातावरणामध्ये बदल जाणवला, तर कोणाला मानसिक शांती मिळाली, कुणाच्या मुलांचं लग्न जमलं किंवा अनेकांना संतानप्राप्ती सुद्धा या अनुष्ठानानं झाली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगेन, इतरांचा अनुभव ऐकण्यापेक्षा तुम्ही स्वतः ही सेवा करून बघा. तुम्ही 1 दिवसाचा संकल्प करा, 3 दिवसांचा करा किंवा 11 दिवसांचा करा. आणि जर तेही शक्य नसेल तर फक्त दिवसातून कमीत कमी 1 वेळा तरी तारक मंत्राचं पठण दररोज सुरू करा. कारण कोणत्याही सेवेची खरी प्रचिती ही ऐकून येत नाही, तर ती स्वतः करूनच येत असते. दिवसातील फक्त 4-5 मिनिटं स्वामींसाठी द्या आणि मग काही दिवसांनी स्वतःच तुमच्या मनामध्ये, विचारांमध्ये आणि घरातील वातावरणामध्ये काय बदल जाणवतात ते अनुभव घ्या आणि कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. बघा, जेव्हा सगळे मार्ग बंद होतात, कुणाचाही आधार मिळत नाही, काय करावं हे समजत नाही, तेव्हा फक्त आणि फक्त आपल्याला स्वामींचाच आधार असतो. आणि स्वामी महाराजांचा जो तारक मंत्र आहे तो खरंच आपल्याला या सर्वांमधून तारून नेत असतो, बाहेर काढत असतो. आणि म्हणून तुम्ही फक्त दररोज तारक मंत्राचं एकदा पठण करा. तुम्हाला नक्कीच काही दिवसातच चांगले अनुभव यायला लागतील. तुमच्या घरामध्ये चांगले सकारात्मक बदल होत आहे हे तुम्हाला स्वतः जाणवेल. आता तुम्हालाही काही अनुभव आला किंवा काही सकारात्मक बदल जाणवला तर तो अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमची एक कमेंट एखाद्या दुसऱ्या स्वामी भक्ताला प्रेरणा देऊ शकते. आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.